घरातला इथंच असं असं एक गांडूळ प्रजातीचा एक साप असतो, त्याला काहीतरी ब्राह्मण्य ब्लाइंड स्नेक असं म्हणतात. गांडुळासारखाच दिसतो पण असतो साप, तेवढा छोटा असतो, एकदम काळा वळवळ. तो पण आला होता मागच्या आठवड्यामध्ये. असं पावसाळा हा त्यांचा सीझन आहे, त्याच्यामुळे ते कुठेही फिरू शकतात. मी तुम्हाला सांगत होते वटवाघळाबद्दल. एकदा काय झालं, मी सांगितलं का तुम्हाला किस्सा? नो मॅम. नाही ना, नो ऐका. मॅम. एकदा काय ऐका ऐका मजा आली होती. एकदा काय झालं, म्हणजे घरामध्ये आमचं असं ते बाल्कनी आहे आणि तिकडनं खाली उतरून गार्डन मध्ये जायला जिना आहे. आणि मी त्या जिन्याने कधीच जात नाही, कारण तिथे पालीबिली असतात बाहेर. म्हणजे तो फारसा वापरातला रस्ता नाहीये, आम्ही मुख्य दारानेच बाहेर जातो. तर त्या दाराच्या आजूबाजूला आपण सगळ्या अशा नको असलेल्या गोष्टीच ठेवतो, म्हणजे त्या रस्त्याने बाहेर जायचंच नाहीये, म्हणजे ती भिंतच आहे जवळपास. मग तिथे असे काहीतरी 2-3 अशा अनवॉन्टेड पोती की एक्स्ट्रा सिलेंडर असं काहीतरी भरून ठेवलं होतं. तर तिथे ना मी एकदा झाडाला गेले कोपऱ्यामध्ये, तर मला असं काळं काळं दिसलं. म्हटलं असं काय दिसतंय इकडे. तर मी गेले नाही पुढे, मला भीती वाटायला लागली. मला अशी पालींची पण भीती वाटते, तर दुसऱ्या कुठल्या गोष्टी असतील तर कोण स्वतःहून रिस्क घेईल म्हणून मी 1-2 पावलं मागे आले. मग परत ना घरातली माणसं इकडे फिरायला लागली. म्हटलं चला आता इथे कोणतरी आहे, मग जाऊ शकतो. मग मी 2 लोकांना घराला सांगितलं, चला रे माझ्याबरोबर, मला तिथे काहीतरी दिसतंय. मग ते लोक आले, पण असं तिथे काही हालचाल होत नव्हती बरं का. अरे ठीक आहे, म्हणजे काही जरी असेल तरी आता ते काही जिवंत नाहीये असं म्हणू शकतो. मग असं काही आपापल्या कामाला गेले आणि मग दुसऱ्या दिवशी सगळे घरातनं गेल्यानंतर मी असं खूप असा काय बरं म्हणतात असं, आय मेड माय माइंड टू गो देअर. आणि तिकडे गेले आणि ना झाडून असं त्या कोपऱ्यातनं ते काय काळं काळं झालं असं बाहेर काढलं. ते बाहेर काढल्यावर एवढं छोटूस वटवाघळाचं पिल्लू होतं माहितीये. असे पंख होते त्याचे. हा, ते मराठीच आहेत सगळे ते. असे त्याचे पंख होते असे, आणि असं एवढूस होतं, आणि अशा पंखांना घेऊनच तसंच ते पडलं होतं. आणि आवाज की हे कधी घरात आले, कुठून घरात कुठून घरात आलं. म्हणजे तो दरवाजा तो बंद होता आणि वटवाघळाचं पिल्लू आपल्या घरामध्ये येऊन बसलंय. आज जाऊन घरात आलंय आणि आपल्याला दिसलं नाहीये. बरं आलंय तर आलंय, तिथेच गेलंय सुद्धा. म्हणजे दिस इज टू मच ना. तर कसं आहे, घरामध्ये खूप साऱ्या जागा अशा आहेत जिकडे मी खूपदा जात नाही. तुम्ही ते साराभाई वर्सेस साराभाई बघितलं असेल तर त्याच्यामध्ये ती कशी, त्यांची सून कशी असते, 2 दिन से मैं उस एरिया में गई नहीं हूँ घर की, अशी आहे ना. तसं माझं पण आहे, जिकडे रिस्क वाटते, भीती वाटते, तिकडे मी एकटी फिरत नाही घरामध्ये. तर ते कोपऱ्यात कोण जाईल ना बघायला. आपण झाडताना पुढचं सगळं जे वापरातला एरिया आहे तिथून सगळा कचरा काढतोस ना, असं झालं. सो मी पहिल्यांदा असं हातामध्ये ते बॅट, मला आयुष्यात कधी वाटलं नव्हतं की तो कुठला ते बॅट मी असं हातात घेईन, म्हणजे वटवाघूळ असं बघितलं वगैरे. आणि किती एवढंसं पिल्लू आहे यार, म्हणजे कसं तरीच वाटतं ना आपल्याला. मग त्याला बाहेर नेऊन गार्डन मध्ये तिकडे आम्ही पुरून टाकलं. पण असा असा किस्सा, असे खूप सारे किस्से इकडे होऊ शकतात. जिथे आम्ही राहतो तिथे आजूबाजूला माती आहे ना, सगळी शेती आहे ना, त्यामुळे मग त्या अशा सगळ्यांसाठी खूप मस्त मोकळी जागा असते, नेचर आहे. शिवाय इकडे पक्षी पण खूप वेगवेगळे सुंदर सुंदर पक्षी आहेत. खूपदा तरी रोजच आमच्या घरासमोर त्याचं काय, आपण ते भात वगैरे असं काही टाकतो की वरण भात वगैरे काय असं उरलं असेल तर ते आपण शेतामध्ये टाकतो ना आपल्या, ते कंपोस्ट होण्यासाठी. तर ते खाण्याकरता पिवळ्या रंगाच्या चिमण्या येतात, पिवळ्या चिमण्या इतक्या क्यूट असतात, छोट्या छोट्या. आणि त्यांचं पोट आणि पाठ अशी पिवळी असतं, त्याच्यावर ग्रे ग्रे कलरचं डिझाईन असतं. आणि ते Yes. किंगफिशर तर खूप आहेत. म्हणजे दिवसातनं मला 4-5 तरी दिसतात किंगफिशर. आय लाईक दर कलर, असा मस्त ब्ल्यू ब्ल्यू कलर. त्याच्यावर म्हणजे सांगू, मागच्या आठवड्यामध्ये आमच्या घरासमोरून मोर गेला. ह्याच्या आधी खूपदा आम्ही आवाज ऐकलाय, पण असं इकडनं एकदम समोरून गार्डन मध्ये 3-4 वेळा उड्या मारून गेला, पण तो आम्हाला दिसला नाही. आपली चाहूल आली की ते पळून जातात ना, असा गेला. बघू आता, सीसीटीव्ही मध्ये आला असेल तर आम्हाला दिसेल की तो कसा गेला ते. पण हे सगळं होतं पावसाळ्यामध्ये. खूप काळजी पण घ्यावी लागते, आणि अशा छान सुंदर निसर्गातल्या मज्जा पण बघायला मिळते. ओके, चला आता जाऊया आपल्या टॉपिककडे. बरं मला सांगा, तुमच्या एक्झामचं काय हाल हवा आहे, काय म्हणजे कधी होणार आहे तुमच्या एक्झाम्स, काय आलाय का मेसेज वगैरे? Yes, ma'am. कधी एक्झाम तुमच्या? Yes. Yes, ma'am. पण 18 एक्झाम कधी आहे, ऑगस्ट तारीख काय? 18 ऑगस्ट 2026. 18 ऑगस्टला, म्हणजे 2 आठवड्यात अजून. सिलेबस माहितीये? Yes, ma'am. डोंट टेल मी की केमिस्ट्रीचा धडा नाहीये.
विज्ञान 1चे 3 धडे, विज्ञान 2चे 2 धडे, असं आहे का? मॅम भाग 1चे 2 धडे, भाग 2चे 2 धडे. त्याच्यामध्ये आपलं नाहीये. द्रव्याचे मोजमाप हा धडा नाहीये त्याच्यामध्ये. पण आपण रिव्हिजन करूया. कारण माझा धडा तोच आहे. आणि रात्री मी विचार केला तर आज आपण त्याची एक्सरसाइज सॉल्व्ह करूया. त्याच्या हिशोबाने मी प्रश्न काढून ठेवलेत आता. आणि आता मला समजलं की तुम्हाला ते विज्ञान 1, विज्ञान 2 या गेम मध्ये एकूण मिळून फक्त 4च धडे आहेत. सो हरकत नाही, परीक्षेचा अभ्यास तुम्ही करत राहा. आज मी माझा अभ्यास घेते, कारण असंही 18 तारखेला परीक्षा, तोपर्यंत आपल्याला पुढचा अभ्यास करायला वेळच आहे. चलो, त्याच्या आधी मी एक माइंड मॅप शेअर करणार आहे. तुम्ही मला सांगणार तुम्हाला त्यातलं काय काय लक्षात आहे. माझा मी कॅमेरा बंद करते. मला शंका आहे की हे शेअर केल्यानंतर कदाचित तुम्हाला माझा आवाज येणार नाही. चला, सो हिअर इज द माइंड मॅप इन फ्रंट ऑफ यू. सांगा काय काय लक्षात आहे. ह्याच्यामध्ये काही काही गोष्टी अशा आहेत ज्या तुम्हाला समजणार नाही, पण तुम्हाला हिंट देतील. माइंड मॅपचं कामच ते असतं, हिंट देणं. सांगा पटकन सांगा, पहिला नियम काय आहे. रासायनिक संयुगाचे नियम. बरोबर, रासायनिक संयोगाचा नियम. काय नियम आहे तो? रासायनिक संयोगाचा नियम काय आहे? रासायनिक अभिक्रियामध्ये भाग घेणाऱ्या अभिक्रियाकारांकडून एकूण वस्तुमान आणि अभिक्रियेतून निर्माण होणाऱ्या उत्पादकां किंवा वस्तुमान हे समान असते. बरोबर, मात्र याचा अर्थ पण सांगा. द्रव्य नष्टही होत नाही आणि तयारही होत नाही. शाबाश, अगदी बरोबर. आपण द्रव्य बनवू शकत नाही आणि आपण द्रव्य नष्टही करू शकत नाही. त्यामुळे द्रव्य काय होतं, एखाद्या अभिक्रियेमध्ये द्रव्य फक्त एका रूपातून दुसऱ्या रूपामध्ये बदललं जातं. बरोबर आहे? Yes, पण दुसरा नियम काय आहे बघा, तराजू काट्यामध्ये तेच दिलंय, रिएक्टंट आणि प्रोडक्ट, म्हणजे अभिक्रियाकारक आणि उत्पादित. दुसरा काय आहे नियम? स्थिर प्रमाणाचा नियम. बरोबर. सांगा काय आहे हा नियम? कोणत्याही रासायनिक संयोगातील घटकांचे वजनी प्रमाण नेहमी स्थिर असते. ओके, अगदी बरोबर आहे. उदाहरण सांगा. पाण्यात H2O, हायड्रोजन आणि ऑक्सिजनचे वजन प्रमाण नेहमी 1:8 असते. अगदी बरोबर. पण याचा अर्थ काय सोप्या भाषेमध्ये? आता तू जे सांगितलं ते मला रसायनशास्त्राच्या भाषेत सांगितलं, आता मला सामान्य माणसाला समजेल अशा भाषेमध्ये हाच नियम सांग. कोणत्याही रासायनिक पदार्थाचे वजन नेहमी स्थिर असते. हा, अरे सोप्या भाषेमध्ये हा नियम असा आहे की जर पाण्याचं वजन बघितलं आपण, वजनी प्रमाण जे तू सांगितलं ना 1:8, त्याचा अर्थ काय आहे की पाण्याचा जो काही रेणू आहे त्याच्यामध्ये 2:1 हे जे प्रमाण आहे, 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन, हे सगळीकडे समानच असेल. याचा अर्थ असा आहे की पाणी म्हणजे H2O आणि हे प्रमाण जर बदललं, समजा H2O2 झालं किंवा HO2 झालं, तर त्याला पाणी म्हणता येणार नाही. पाणी म्हणजेच H2O. हा स्थिर गुणोत्तर आहे, हे गुणोत्तर बदलत नाही. हा जो काही रेशो आहे तो बदलत नाही. पाणी म्हणजे H2O च. बरोबर. दुसरा आपला घटक होता तो होता अणू. सांगा अणूच्या मोजमापामध्ये तुम्ही काय काय मोजाल? झालं, विसरलात? आपण बरोबर ना? बघा, आपण काय बोलतोय, आपल्याला द्रव्याचं मोजमाप करायचं. द्रव्य म्हणजे अणू आणि रेणू पण असतात की नाही.
तुम्ही इथे खाली बघा ना चित्रामध्ये, ते काका वजन काटा किंवा या काकू दूध मोजतायत किंवा तुम्ही खत मोजताय किलोच्या प्रमाणामध्ये, गुळाची भेली, हा, वजन काट्यावरती काहीतरी धरलं जातंय, याच्यावर किती क्विंटल गहू आहेत, किंवा पाणी लिटरमध्ये, विहिरीचं पाणी लिटरमध्ये, किंवा अंतर किलोमीटर प्रमाणे, हे जे काही आपण मोजतो ते आपल्या रोजच्या दैनंदिन वापरातली मोठी मापकं आहेत. मोठे आहेत की नाही हे आपण मोजू शकतो, पण अणू आणि रेणू हे फार छोटे आहेत, सूक्ष्म आहेत. मग त्यांना मोजण्याकरता आपल्याला किती किलोमीटर लांबीचा अणू आहे असं सांगता येईल का आपल्याला? तो इतका छोटा आहे की तो किलोमीटर काय, तो मिलीमीटरवर पण दिसणार नाही. मग त्याला मोजमाप करताना, त्याचं मोजमाप करताना आपल्याला काही वेगळ्या गोष्टी मोजाव्या लागतील. तर त्या काय आहेत? त्याचा आकार. म्हणजे काय, आपण त्याची त्रिज्या मोजतो की हा अणू किती मोठा आहे, त्याची त्रिज्या जितकी मोठी तितका तो अणू मोठा. वस्तुमान मोजतो म्हणजे आपण काय मोजतो, त्याचं वजन मोजतो. मग वस्तुमान म्हणजे एखाद्या अणूचं वस्तुमान मोजताना कशाचं वजन मोजायला पाहिजे सांगा बरं? अणूमध्ये वजन कोणाचं असतं? प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. बरोबर. आणि ते कुठे असतात? केंद्रकात. केंद्रकात. बरोबर, अगदी बरोबर. म्हणजे जेव्हा तुम्हाला एखाद्या अणूचं वजन मोजायचं असेल, वस्तुमान काढायचं असेल, त्यावेळेला तुम्ही कोणाचं वजन करणार? त्याच्या केंद्रकाचं वजन करणार, बरोबर की नाही? थोडक्यात तुम्ही त्याचं वस्तुमान काढणार आणि त्याचं वजन किती आहे हे सांगणार. अणू किती जड आहे, झालं की नाही? जे आपण किलोग्रॅम मध्ये मोजतो ते आपण मोजणार त्याच्या वस्तुमानाच्या यू म्हणजे काय, डायटन या युनिट मध्ये मोजायचं. मग संयुजा म्हणजे काय? संयुजा एखादा अणू किती इलेक्ट्रॉन देईल किंवा घेईल, कशासाठी? त्याचं अष्टक पूर्ण करण्यासाठी. त्याला आपण त्याची संयुजा म्हणतो. म्हणजेच काय, त्याची संयोग करण्याची क्षमता आहे ती. त्याला किती इलेक्ट्रॉन दिल्याने त्याचं अष्टक पूर्ण होईल किंवा घेतल्याने त्याचं अष्टक पूर्ण होईल. विसरला असाल तर आठवण करून देते. सोडियमच्या बाह्यतम कक्षेमध्ये 1 इलेक्ट्रॉन आहे, तो दिला की त्याची अष्टकाची स्थिती पूर्ण होते. तसंच क्लोरीनच्या बाह्यतम कक्षेमध्ये 7 इलेक्ट्रॉन आहेत, त्याला एकाचीच गरज आहे. तो 1 इलेक्ट्रॉन मिळाला की आपल्या क्लोरीनचं पण अष्टक पूर्ण होतं. म्हणजेच काय, त्याची संयोजी आहे 1. बरोबर, समजलं? म्हणजेच आपण द्रव्याचं मोजमाप करताना नियम बघितले, अणूमध्ये काय काय मोजायचं ते बघितलं. आता मोल संकल्पना काय ते सांगा मला. एक मोल म्हणजे काय? झालं? चला, टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला मदत करते, तुम्हाला हिंट देते, तुम्हाला पुढच्या गोष्टी आठवते. चला, मी इथे लिहिते H2O. सांगा आता मला H2O चं रेणू वस्तुमान किती असेल? हायड्रोजनचं वजन किती? 2. 1. एका हायड्रोजनचं 1. आणि ऑक्सिजनचं वजन किती? 2. 16. 2 अधिक 16 किती? 16. हा, 2 अधिक 16 किती? 18. 18. 18 ग्रॅम. 18 ग्रॅम H2O म्हणजेच काय, 1 मोल H2O. बरोबर? येस मॅम. चला, आता दुसरं CO2. सांगा
कार्बनचं वजन 12. 12. आश. कोणी उत्तर दिलं? कुठला तरी मुलगा बोलला. तुझं नाव सांग रे मला. प्रितेश नाईक. हा, आता तूच मला सांगायचं. ऑक्सिजनचं वजन सांग. 2 गुणिले काय टाकू? दिलंय बघ इकडे. 16. 16. 2 गुणिले 16. चला आता मला सांगा, पुढचं बेरीज करायची आहे मला. काय येतील पुढच्या संख्या? 12 अधिक 32. बरोबर. मग आता त्याचं पुढच्या स्टेपमध्ये काय लिहायचं? पुढच्या बेरीज करायची. सांगा काय येईल बेरीज? 44. शाबाश. 44 ग्रॅम हे झालं एका रेणूचं वस्तुमान कार्बन डायऑक्साईडच्या. त्यालाच आपण म्हणायचं 1 मोल ऑफ कार्बन डायऑक्साईड. 1 मोल कार्बन डायऑक्साईडच्या रेणूचा 1 मोल. चला तिसरं उदाहरण. हे घेतलं होतं आपण पहिलं, हे आहे दुसरं, आता तिसरं. सोपं घेऊया आता आपण. CH4. चला कोण सांगणार आहे? ज्याने आतापर्यंत एकदाही सांगितलं नाही त्याने आता अनम्यूट करा आणि स्वतःच बोलायला लागा. सगळे इथे समोरच आहेत, व्हॅल्यू पण समोरच आहे. कार्बनची व्हॅल्यू किती? 12. 12. शाबाश, 12. हायड्रोजनची 1. 1. बरोबर, पण 4 अणू आहेत म्हणून 4 गुणिला 1 असं करावं लागेल ना आपल्याला. बरोबर. 12 अधिक 4 16. येस. मग ह्याला आपण कशामध्ये लिहायचं? 12 अधिक 4 16 ग्रॅम्स. लक्षात ठेवा, एका रेणूचं वजन जेव्हा तुम्ही ग्रॅम मध्ये लिहिता, ग्रॅम मध्ये, तेव्हा ते होतं 1 मोल. आता या 1 मोलच्या पुढे जी पुढची गोष्ट येते ती आहे ॲव्होगॅड्रोची स्थिरांकाची कन्सेप्ट. मग आता 1 मोल, आता बघा मज्जा अशी, आता जरा सगळ्यांनी आपापले माईक बंद करा. 1 मोल पाण्याचा म्हणजे किती पाणी? 18 ग्रॅम पाणी. किंवा 1 मोल कार्बन डायऑक्साईडचा म्हणजे किती पाणी? 44 ग्रॅम पाणी. किंवा 1 मोल मिथेनचा, मिथेन एक वायू आहे, त्याच्यामध्ये किती आहे? 16 ग्रॅम पाणी. या एका मोल मध्ये किती अणू असतील किंवा किती रेणू असतील म्हणजे किती कण असतील? 0.6.022 इंटू 10⁻23. एवढे कण त्याच्यामध्ये असतील. मग त्याला तुम्ही अणू म्हणा, नाही तर रेणू म्हणा, नाही तर त्याचे आयन्स म्हणा. हे किती आहेत? एवढेच आहेत. हे कोण सांगतं? ॲव्होगॅड्रो नंबर, NA, नंबर ऑफ ॲव्होगॅड्रो. बरोबर ना? ही संकल्पना आपली ऑलरेडी झालेली आहे. कळलं का? मोल आणि ॲव्होगॅड्रोचं कनेक्शन हे नवं आहे ना, हे जरा कन्फ्युजिंग आहे, हे मी समजू शकते, पण ही संकल्पना आहे. बघा, मोल झालं. आता अणू आणि रेणू वस्तुमान कसं काढलं होतं आपण? प्रत्येक अणूचं, आता आपण हे जे इथे केलंय ना, हे रेणू वस्तुमानच काढलंय. ते कसं काढलं? प्रत्येक अणूचं वस्तुमान आपण घेतलं, त्याची बेरीज केली, झालं रेणू वस्तुमान. इतकं सोपं आहे. आता पुढचं मूलक म्हणजे काय? मूलक म्हणजे काय सांगा? मोल हे पदार्थ प्रमाण मोजण्यासाठी एक रासायनिक एकक आहे. मूलक म्हणजे ज्याला काहीतरी अधिक किंवा वजा असा भार आहे. म्हणजे एक तर ते धनप्रभारित आहेत किंवा ते ऋणप्रभारित आहेत. म्हणजेच असे पदार्थ ज्यांना काहीतरी चार्ज आहे त्याच्यावर. बरोबर की नाही? सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम हे सगळे धनमूलक आहेत. क्लोरीन, सल्फेट, नायट्रेट हे सगळी ऋणमूलक आहेत. जी सगळी धनमूलक आहेत ती आहेत आम्लारी धर्मी आणि सगळी ऋणमूलक आहेत आम्लधर्मी. हे सगळं आपल्या धड्याच्या सगळ्यात खाली एक टेबल दिलाय ना, त्याच्यामध्ये दिलेलं आहे. आणि हे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण मोजमाप करतो.
प्रत्येक गोष्ट बघा ना, किती वेळाचं लेक्चर आहे. मला उशीर झाला, किती वेळ उशीर झाला. माझं वजन किती वाढलं किंवा कमी झालं. किती दिवसांनी परीक्षा आहे. परीक्षेला धडे किती. आज किती स्वयंपाक करायचा आहे. चहा किती लोकांचा करू. हे सगळे प्रश्न तुम्ही मला सांगा. मोजमापाशिवाय होतात का सांगा बरं तुम्ही मला. तुमच्या आयुष्यात एकतरी दिवस असा जातो का जेव्हा तुम्ही काही मोजलं नाहीये. नाही. अशक्य गोष्ट. अशक्य. हो मॅम. कारण काही आपण मोजतोच. हो की नाही. सांगा असं एखादं वेगळं उदाहरण सांगा जे ह्या किलो लिटर बिटर आणि किलोमीटर किती मित्र ह्या सगळ्याच्या पलीकडे आहे आणि काहीतरी वेगळं तुम्ही मोजलंय. सांगा बरं मला. काहीतरी वेगळीच गोष्ट तुम्ही मोजली आणि तुम्हाला लक्षात आलं की अरे हे पण मोजलंय आपण. हे मोजमाप आहे. असं काय मोजलंय सांगा बरं. मी सांगते तुम्हाला माझं उदाहरण. कोणाला काय सांगताय पण खरंच आहे. आजकाल मी असं टीव्हीवरती काही जुन्या जुन्या सिरियल्सचे काही एपिसोड बघते. आज दिवसभरामध्ये मी किती एपिसोड बघितले. आज 5 बघितले. असं मोजतो ना आपण. म्हणजेच काय मोजमाप करतो. तर हे सिरियलचे एपिसोड हे काय मोजमाप करण्याची गोष्ट आहे. पण आपण विचार करतो अरे काल मी 1 बघितला होता, आज मी 5 बघितला. आज मला सुट्टी होती. जसं मी कालचं सांगते. तर सांगायचा मुद्दा असा आहे की ह्याच्यामध्ये आपण मोजमाप करतच राहतो. तुमची इच्छा नसेल तरी तुम्ही मोजमाप करता बघा. पाऊस किती पडला. काल खूप पाऊस पडला होता. आज कमी पडला. खूप आणि कमी मोजमापच आहे ना. अंघोळीचं पाणी गळलंय. खूप गरम पाणी आहे. थंड पाणी आहे. कोमट पाणी आहे. तुम्ही टेम्परेचरच मोजताय. एक्झॅक्ट मोजत नाही पण मोजमाप करताच येत नाही. अर्धी बादली पाणी पुरेल. ओके नाही 2 मग्गे पाणी टाका. असं काही असू शकतं त्याच्यामध्ये. हे मोजमापच आहे. बिना मोजमापाचं आपलं आयुष्य शक्य नाही. पण द्रव्याच्या मोजमापामध्ये आपण एवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी मोजत नाही. आपण लहान गोष्टी मोजतो. अगदी सूक्ष्म लेवलच्या. अरे हे कशाला. हे झालं आपला व्हिडिओ बघून झालाय. चला आता आपल्याला जायचं आहे आपल्या प्रश्नांच्या उत्तरांकडे. हा पण माझा अनुभव असा आहे की मुलांना हे सोडवताना पुस्तकातली जी कन्सेप्ट टेबल आहे ती समोर ठेवली की लवकर कळतं. त्यामुळे आता मी ती चूक करणार नाही. पुस्तक मी उघडेल आणि मग आपण त्या टेबलला बघू आणि आपलं काम सोपं करू. अरे ये क्या हो गया रे. ये नहीं चाहिए था मुझे. टा 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 टा. ओके चला. आपला धडा आहे पान नंबर दशम पृष्ठस्य द्रव्याचे मोजमाप. येस आलं आलं गुड. मला किती आनंद झालाय बघा. कारण विचारा का आपलं काम चांगलं होईल ना आता. चल विल स्टार्ट विथ एक्सरसाइज. एक एक प्रश्न सोडवूया आणि पुढे पुढे जाऊया. ह्याची गरज आता नाही. ओके नाही. लेट्स गो अँड सॉल्व दी क्वेश्चन्स. बघा आपल्याला ह्या धड्यामध्ये पहिला प्रश्न विचारलेला आहे की धन आयन कोणते. धन आयन तुम्हाला कोण सांगेल. धन आयन हे टेबल सांगेल. तुमच्या आयुष्यातल्या या धड्या संदर्भातल्या अर्ध्याहून जास्त प्रश्नांची उत्तरं या टेबलमध्ये आहेत. सांगा आता याच्यामधले धन आयन कोणते दिसतात तुम्हाला समोर. धन म्हणजे पॉझिटिव्ह. स्क्रीन नाही दिसत तुम्हाला. असं काय करताय. स्क्रीन शेअर केली की मी. हे बघा ही आहे. सांगा धन आयन बघा ना. हे सगळे धन आयन आहेत आणि त्याच्यामध्ये पण मोनोव्हॅलेंट म्हणजे एकच पॉझिटिव्ह वाले हे सगळे.
हो हे बघा, हे प्लस 2 आले, हे सगळे जण आहेत, तुम्ही कुठले आवडतात धन आहेत. बरोबर. पुढचा प्रश्न काय हा तुम्ही सांगायचा मला. आम्लधर्मी मूलके कोणती? आम्लधर्मी मूलके नावं सांगा. इथे बघा, इथे बघा, इथे मध्ये मी एक लाईन करून टाकते. आम्लधर्मी, आम्लधर्मी सांगा आता आम्लधर्मी मूलके कोणती? असं काय करताय, वाचायचंय हायड्रोजन फक्त. H मायनस, F मायनस, Cl मायनस, ClO3 मायनस असं वाचायचंय फक्त. OH मायनस हे का वाचायचंय? हे शब्द आपल्या एकदा नजरेखालनं गेले पाहिजे, आपण ह्याचा उच्चार केला पाहिजे, तर आपल्याला ते समजतील. नावं दिलीत बघा, नायट्राइड, सल्फाइड, ऑक्साइड, सल्फाइट SO3-2, सल्फाइड S2-, आयोडाइड, डायक्रोमेट, क्रोमेट, फॉस्फेट, नाइट्राइट, नाइट्रेट, बायकार्बोनेट, बायसल्फेट, बायसल्फाइट. बघा थोडे थोडे फरक आहेत. HSO4- HSO3- फरक आहे की नाही, 4 आणि 3 असे छोटे छोटे फरक आहेत त्याच्यामध्ये. आणि हे काय आहेत सगळे आम्लधर्मी मूलक. आम्लधर्मी म्हणजे सगळे निगेटिव्ह, ज्याच्यावरती ऋण प्रभार आहेत, असे सगळे आहेत आम्लधर्मी मूलक. कुठले लिहू शकता? चला आता जाऊया आपण पुढे. पुढचा प्रश्न आहे, कंपाऊंड रॅडिकल्स संयुक्त मूलके म्हणजे काय? चला आपल्या पुस्तकात पण दिलेलं आहे संयुक्त मूलके म्हणजे काय सांगा बरं मला. संयुक्त मूलके ज्याच्यामध्ये एकाहून जास्त अणू आहेत असे संयुक्त मूलके. पण आपण एकदा पुस्तकामध्ये त्याची व्याख्या काय दिली आहे ते बघूया, म्हणून मी वर चालली. मूलक, मूलकांचा भाग खालीच होता ना खाली. हा, संयुजाच्या खालीच आहेत मूलक. संयुक्त मूलके म्हणजे एकाहून अधिक अणू असलेली मूलके. पण आपल्या पुस्तकात दिलेली एक्झॅक्ट व्याख्या काय आपण जरा बघू. ही बघा मूलक, ठीक आहे. आम्लधर्मी, आम्लारी धर्मी. हे बघा, जेव्हा एखादे मूलक म्हणजे प्रभारित असा अणूंचा गट आहे, म्हणजेच काय एकाहून अधिक अणूंचं बनलेलं आहे, त्याला आपण संयुक्त मूलक म्हणतो. बघा ना, ह्याच्यात एकच अणू नाहीये, अणूंचा गट आहे. म्हणजेच हे काय आहे, गट आहे पूर्णच्या पूर्ण, आणि त्या सगळ्या गटाला मिळून एक प्रभार आहे. म्हणजेच ते काय आहेत, संयुक्त मूलक आहेत. मग आता टेबलमध्ये खाली आपल्याला अशी खूप सारी दिलेली आहेत बघा. हा पण एक संयुक्त मूलक आहे, NH4+. मग हा हे सगळे एकाहून अधिक अणू असलेले आणि त्याच्यावर काहीतरी प्रभार आहे असे सगळे. बरोबर. तुम्ही कुठली उदाहरणं लिहू शकता, इथे काही दिलेली आहेत. बरोबर. जाऊया पुढे आपण. ओके, अच्छा, असे धातू जे एकाहून अधिक संयोजा दाखवतात त्याला आपण म्हणतो परिवर्ती संयोजा. बरोबर की नाही? चला बदल. तांबे, पारा, लोह ह्याचा एक तक्ताच आपल्या पुस्तकामध्ये होता. तांब्याची संयोजा 1 किंवा 2, पाऱ्याची संयोजा 1 किंवा 2, लोखंडाची फेरसची संयोजा 2 किंवा 3, Cu+, Cu2+, Hg+, Hg2+, Fe2+, Fe3+. हे काय आहेत सगळे परिवर्ती संयोजा. पण खाली टेबल बघा, आणखीन काही गोष्टी दिसतील तुम्हाला. बघा इथे सगळे धातू आहेत, आपल्याला धातू विचारलेत ना. कॉपर झाला, नंतर हा बघा, हा Sn+2. अरे 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 अरे, तो गडबड हो गई रे. Sn+2 आणि Sn+4 हा वेगळा आहे. Fe आपण लिहिला होता, Fe+2, Fe+3 झालाय. क्रोमियम पण असेल, क्रोमियम+3, डायक्रोमेट मध्ये असतो ना तो, क्रोमियम+3 आहे. आणि नाही, हा +3 आहे, त्याचा ग्रुप झाला की क्रोमेट डायक्रोमेट होतो. बरं, फेरस झाला, कॉपर झाला,
आणि HG झाला. HG कुठे गेला? HG हा HG इकडे आणि एक HG खाली. बरोबर? अशी 4 धातूंची परिवर्ती संयोजी असलेली उदाहरणं आपल्या टेबलमध्ये आहेत. तुम्हाला कळतंय ना का मी एकटीच सोडवते? येस मॅम, समजतंय. कळतंय. हे तुम्ही मला सांगायचं. ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला सांगायचं. प्रश्न विचारलेला आहे आपल्याला डायव्हॅलंट ऍसिडिक रेडिकल. ऍसिडिक म्हणजे आम्लधर्मी, डायव्हॅलंट म्हणजे ज्याची संयुजा 2 आहेत असे. सांगा अशी मूलक ज्यांची संयुजा 2 आहे. 2S2 S2 मायनस. बरोबर. हे बघा S2 मायनस. अजून O2 मायनस, N3 मायनस. पण ही काय आहेत? साधी मूलक. संयुक्त मूलक आहेत का? नाही. -2 वाली सगळी आहेत. नाही का? एवढी सगळी आहेत. संयुक्त आहेत ही. दोघांना म्हणजे पूर्ण गटाला मिळूनच त्याचे चार्ज आहे -2. बघा दिसले का? थोडे मोठे करू बघा. जसे की -2 वाले आहेत ना. येस मॅम. सो हे पण आहेत साधी आणि ही आहेत संयुक्त मूलक. आणि हे सगळे काय आहेत? डायव्हॅलंट म्हणजे ज्याची संयुजा 2 आहेत असे. आता पुढचं 3 संयुजा असलेले नाही ना, मायनस पाहिजे ना. ते एकच आहे PO4 -3. आणखीन आहे PO3 -3. हे ऍडिशनल दिलंय, पण आपल्या पुस्तकात PO4 -3 दिलेलं आहे ऑलरेडी. सो तो काय आहे? आपला ट्रायव्हॅलंट ऍसिडिक मूलक आहे. बरोबर? समजतंय ना? सोपं आहे, काहीच कठीण नाहीये. सगळं आपल्याला टेबलमध्ये दिलंय, त्यातनंच फक्त बघून आपल्याला हे पूर्ण करायचंय. पुढचा प्रश्न. राईट द सिम्बॉल ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स अँड इंडिकेट द व्हॅलेन्सीज. म्हणजे खालील दिलेल्या धातूंच्या संज्ञा लिहा आणि त्यांच्या संयोजा पण लिहा. चला, हा आपला टेबल आहे मराठीतला. त्याला आता आपण टाकू त्याला आपण लाईन्स. ठीक आहे. आणि जरा आपण मोकळा करूया, मोठा. थांबा, त्याला जरा आडवा केला की तो व्यवस्थित दिसेल. ओके, चला. आता सांगा, एक एक धातू दिलाय आपल्याला. त्या धातूंबद्दल डिटेलमध्ये आपल्याला माहिती हवी आहे. असं काय आहे? ठीक आहे, चला. हे मला मध्यभागी पाहिजे होतं. हा मधला कंटेंट जाईल का? चेक करून बघूया. गेला. येस. चले, आता याला परत मिनिमाइज करते, म्हणजे तुम्हाला ते व्यवस्थित दाखवता येईल. हा आहे आपला टेबल. पाराची संज्ञा काय आहे? HG. आणि त्या HG ची संयुजा कशी आहे? 1 का 2? बघा इथे दिलेलं आहे HG प्लस आहे आणि इथे HG2+ आहे. काहीच नाही, इथं बघायचं आणि इथं लिहून टाकायचं. पोटॅशियम K बघा आणि मला सांगा. सांगा. पोटॅशियम बघा इथे कुठे दिसतोय? पोटॅशियम म्हणजे के. नाव दिलंय बघा ना, पोटॅशियम म्हणजे के. काय त्याची संयोजन? K+ म्हणजे एकच आहे ना, 1. 1+ आहे म्हणजे 1 आहे. मग आहे नायट्रोजन. शोधा इथे नायट्रोजन नाव कुठे दिसतंय का? नायट्रोजन संदर्भात काही दिसतंय का? सांगा. N नायट्रोजन
म्हणजे एन, बरोबर एन. आणि इथे नायट्रोजन गॅसच्या एका अणूला आपण लिहिलंय -3. -3 म्हणजे आता याची एक मिनिट, मी जरा याला ना मध्यभागी आणते. नायट्रोजन -3 आहे ना, तो -3 आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ त्याची संयुजे आहे 3, बरोबर ना? बघा ना, N-3 आहे म्हणजे त्याची संयुजा किती झाली? 3 झाली ना. आलं? चला, नावं पण आली बऱ्यापैकी. आता तांबे, तांबे म्हणजे कॉपर. Cu. शाबाश, Cu. क्युप्रस आणि क्युप्रिक +1 +2 जसं दिसतंय तसं लिहून टाकायचं. कार्बन, कार्बन याच्यामध्ये नाहीये. कार्बन ची संयुजा आहेत 4, बरोबर? हे लक्षात ठेवायचं. कार्बनची एक वेगळी केमिस्ट्री येणार आहे आपल्याला. पुढचा धडा आपला तो असणार आहे. पुढच्या टर्म मध्ये आहे भला तो, पण आपण तर तो घेणारच आहे. त्याची संयुजा आहेत 4. मग आहे सल्फर. सल्फर इकडे आहे का? आहे. बघा, सल्फर S. मग काय संयुज आहे? 2. 2. शाबाश. क्लोरीन, क्लोरीन आहे का इकडे? येस मॅम. Cl. क्लोराईड. क्लोराईड. काय संयोजन असेल? 1. 1. एकच वजा केलं ना याच्यावरती. 1 वजा म्हणजे संयोजन 1. ऑक्सिजन O. O. ऑक्साईड. O -2 म्हणजे काय? 2 ही त्याची संयोजन. झालं? किती सोपं होतं की नाही? चला, आता आपल्याला पुढचा प्रश्न जो आहे त्याच्यात जरा डोकं चालवायचं आहे. आपल्याला सांगितलंय की दिलेल्या मूलकांचा वापर करून त्यांचं रेणुसूत्र बनवा. मूलकं दिलेली आहे सोडियम आणि सल्फेट. चला, आता हे कसं सोडवायचं मला सांगा. सोपं आहे, पुस्तकामध्ये ऑलरेडी दिलेलं आहे, काहीच चिंता नाहीये. सोडियम +1 SO4 -2. चला, आता एक तुम्हाला मज्जा सांगते. इथे आहे 1 +1 आणि खाली आहे -2. चल, मी +1 लिहायला पाहिजे होतं आणि -2. यांची बेरीज करा, किती होते? +1 -2 -1. शाबाश. -1. आपल्याला बरोबर, -1 इज करेक्ट उत्तर. पण आपण जेव्हा एखादं संयुग बनवतो तेव्हा आपल्या त्या संयुगावरती कुठलाही चार्ज नाही पाहिजे, असं धन किंवा ऋण प्रभार नाही पाहिजे. मग इकडे जर -2 असेल तर प्लस किती असायला पाहिजे? -2 ला बॅलन्स करण्याकरता किती प्लस पाहिजे? 2. 1. करेक्ट. -2 + 2 असं करावं लागेल ना. मग ह्याला 2 करावं लागेल ना. Na2 आणि SO4. पुस्तकामध्ये हेच आपल्याला वरती दिलंय बघा. हा जो टेबल आहे तोच आहे. Na आणि SO4. Na ची संयुजा आहे 1 आणि SO4 ची आहे 2. तर ह्याला तिरकस गुणाकार करायचा. म्हणजे काय करायचं? ह्याची संख्या तिकडे, त्याची संख्या इकडे. SO4 कडे ऑलरेडी 2 आहेत, त्याला आता कशाची गरज नाहीये. सोडियमकडे 1 आहे, त्याला आणखी एक वाढवावा लागेल. मग तो कसा? ह्याने याला गुणायचं, ह्याने याला गुणायचं. काय आपलं संयुग बनलं? Na2 SO4. झालं की नाही? SO4. सोपं आहे ना हे? येस मॅम. Yes, ma'am. आता खालची जी काही सगळी उदाहरणं आहेत ना, ती ह्याचीच आहेत. सोपी आहेत बघा. पोटॅशियम नायट्रेट. चला, आता तुम्ही मला हे सांगा. समोरच आहे, सोडवायची गरज नाही, आपण इथे बघूनच सोडवू शकतो. क्रिस क्रॉस करायचं. ह्याची संयुजा बघा, त्याची संयुजा बघा आणि मला सांगा. ते समोरच ठेवलंय मी, घ्या टेबल. इथे दिसतंय ना, पोटॅशियम आणि नायट्रेट. हा प्लस आहे, हा मायनस आहे. +1 -1 किती होतात? 0. +1 -0. Zero. शाबाश. 0. मग +1 -1 जर 0 होतात तर ह्याला काही करायची गरज आहे का?
आधी पॉझिटिव्ह लिहायचं मग निगेटिव्ह. KNO3 शाबाश. आधी पॉझिटिव्ह लिहायचं मग निगेटिव्ह लिहायचं. व्हेरी गुड. हेच उत्तर आहे. KNO3 आलं उत्तर. शाबाश. किती सोपं आहे की नाही खरंच सांगा मला. आता पुढचं फेरिक फॉस्फेट Fe+3 PO4-3 हे दोन त्याचे मूलक आहेत. फेरिक आयन आणि फॉस्फेट आयन. आता चांगलं स्पष्ट दिसेल. आणखी दिसले Fe+3 आणि PO4-3 सांगा. PO4 शाबाश. तुझं नाव काय मला सांग. रितेश राजेंद्र नाईक. रितेश. आर फॉर रितेश. रितेश तुला एक स्टार आहे. रितेश मॅम रितेश रितेश PR. हा प्रितेश PR तुझंच नाव आहे. PR प्रितेश. तुला एक स्टार दिलाय मी. मस्त. तुला समजलंय. तू चांगला फटाफट सॉल्व्ह केलंस. व्हेरी गुड. चलो लेट अस गो टू द नेक्स्ट क्वेश्चन. चला रासायनिक सूत्र आलं. कॅल्शियम ऑक्साईड Ca+2 O-2 सांगा. CaO करेक्ट. शाबाश. +2 CaO. व्हेरी गुड मुलांनो. कॅल्शियम ऑक्साईड. पुढचा प्रश्न आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड Al+3 OH-. ह्याच्यात तुम्हाला जरा डोकं वापरावं. L असं होईल का. Al Al3OH Al3 कशाला. आधीच Al वर +3चा चार्ज आहे. OH वर -चा चार्ज आहे. तुम्हाला Al प्लस मायनस बॅलन्स करायचंय. Al3 शाबाश. कोणी सांगितलं AlOH थ्राईस सांगा. श्रेया गायकवाड. श्रेया. परफेक्ट. व्हेरी गुड. स्टार टू युअर आन्सर. बरोबर. Al3 आहेत. OH पण मायनस असलं की 3 हवे असेल तर 3ने गुणावं लागेल. मग Al+3 आणि OH 3 वेळा म्हणजे काय होईल. AlOH थ्राईस. फॅन्टॅस्टिक. व्हेरी गुड. ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. आता प्रश्न पुढचा. थोडे मोठे प्रश्न. चला आता याच्यामध्ये काय. थांबा. खाली जाऊया आपण. बरंच काय काय लिहून घेतलंय मी त्याच्यामध्ये. आपण प्रश्न मराठीमध्ये बघूया. सोडियमचा अणु क्रमांक. प्रश्न काय आहे पण. एक मिनिट. प्रश्न वरती दिलाय का. थांबा. आता मला जरा छोटं करावं लागेल म्हणजे मलाच दिसेल. सोडियमची संयुजा 1 का असते असा प्रश्न आहे. सांगा. आता विचार करून सांगा. इथे नाही बघितलं तरी चालेल. तुम्ही मला स्वतःचे सांगू शकता. सोडियमची संयुजा 1 का असते. बघा सोडियम दिसतोय. विचार करून उत्तर द्यावं लागणार आहे. हे उत्तर डायरेक्ट याच्यामध्ये नाहीये. तुम्हाला अणूच्या रचनेमध्ये जावं लागेल. सोडियम अणूची रचना. मॅम सोडियमची संयुजा 1 आहे. पण का आहे. हे तर दिसतच आहे ना. सोडियमची संयुजा 1 आहे दिसतंय. पण का 1 आहे. कारण की सोडियमचा क्रमांक 11 असून त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपण 281 असते. आहे. त्याला बाहेरील कक्षेत एक करण्यासाठी इलेक्ट्रॉन असल्यामुळे तो तोडून स्थिरावण्यासाठी एक इलेक्ट्रॉन बाहेर टाकतो. म्हणून सोडियमचा संयुजा 1 असते. परफेक्ट. बरोबर आहे. सोडियमचा अणु अंक आहे 11. म्हणजे त्याच्यामध्ये 11 इलेक्ट्रॉन आहेत. 11 इलेक्ट्रॉनची आपण इलेक्ट्रॉन संरूपण कसं लिहिणार. 281. अष्टक ऑलरेडी दुसऱ्या कक्षेमध्ये तयार आहे.
आणि हा अतिरिक्त इलेक्ट्रॉन आहे, हा देऊन टाकला की त्याचा अष्टक पूर्ण. मग तो काय करेल, या इलेक्ट्रॉनला म्हणेल तू जा रे बाबा जा, आणि हा स्वतः होईल +1. का बघा, एक इलेक्ट्रॉन गेला की इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह आहे, एक इलेक्ट्रॉन गेला की एक पॉझिटिव्ह आपोआप त्याच्यावर येणार. म्हणून सोडियम हा एकच पॉझिटिव्ह चार्ज असतो त्याच्यावरती. बरोबर. पुढचा प्रश्न असंच बघूया आता इकडे. हा बरोबर सांगितलं तुम्ही, त्याची इलेक्ट्रॉन संरूपण 281 आहे आणि तो होतो Na+. करेक्ट. पुढचा प्रश्न काय आहे, किती हळूहळू जातं ना हे, नाही तर एकदम पळून जातं. हा, M is a divalent metal. Write the steps to obtain the chemical formula of its sulfate and phosphate compound. M नावाचा एक धातू आहे आणि तो डायव्हॅलेंट धातू असेल तर तो अधिक असेल का वजा असेल, सांगा बरं मला. बरोबर. म्हणजे आता मी जरा इकडे परत इकडे लिहिते. हा, M+2 असं आपला हा धातू असेल ना, प्रश्नात दिल्याप्रमाणे. आपण आपला प्रश्न सोडवूया आता. आणि पुढे काय सांगितलेलं आहे, हा प्रश्न मला वाटत नाही खाली मराठीमध्ये आहे का, एकदा चेक करायचं का आपण. काय काही प्रश्न आलेत, काही नाही आलेत असं दिसतंय मला. नाही आहेत प्रश्न, नाही आहेत उत्तर दिलेलं. हा एक सॉरी असा धातू आहे ज्याची संयोजन आहे 2, डायव्हॅलेंट. आता त्याचे सल्फेट आणि फॉस्फेट बरोबर त्याचे कंपाऊंड बनलेत. सल्फेट आणि फॉस्फेटचा आता आपल्याला याच्यामध्ये बघावं लागेल फॉर्म्युला. सल्फेट कुठे, सल्फेट हे, फॉस्फेट कुठे आहे, इथे. सांगा आता, हा M+2 आणि SO4-2 काय कंपाऊंड बनवेल, हा काय त्याचं संयुग बनवेल. M+2 SO4-2. MSO4+2-2 बॅलन्स झालं ना इकडे. MSO4 हे त्याचं पहिलं सल्फेट बरोबरचं उत्तर आहे. दुसरं, आता दुसरा जो आहे तो आहे जरा विचार करण्यासारखा मुद्दा. दुसऱ्या याच्यामध्ये या धातूला फॉस्फेट बरोबर अभिक्रिया करायला सांगितलेलं आहे. हा आहे +2 पण हा आहे -3. PO4चा गट आहे -3. आता काय करावं लागेल, तिरकस गुणाकार करायचा असेल तर काय करावं लागेल, ह्याची संयोजक खाली लिहिली 2, ह्याची लिहिली 3, आणि मग काय करतो आपण, तिरकस गुणाकार करतो. बरोबर. मग हे काय येईल, M3PO4 ट्वाइस. बरोबर ना. येस मॅम. या M ला ×3 आणि PO4 ला ×2 असं केलं की झालं M3PO4 ट्वाइस. संपलं. एवढं सोपं आहे. पुढच्या वेळेला ह्याच्या पुढचे प्रश्न सोडवूया आणि मग बघा आपलं उत्तर हे बरोबर आहे. MSO4 आलं, करेक्ट आलं. पुढचं सोडवायचं आपल्याला M2SO4 थ्राईस, तेच असणार आहे. त्यांचं चुकलंय का, M+2 अशा सल्फेट, अच्छा मराठीत दिलं. फॉस्फेटचं उत्तर इकडे आहे, M3PO4 ट्वाइस. करेक्ट आहे, शाबाश, आपलं काम झालेलं आहे. तर अशा पद्धतीने, अशा रीतीने आपलं बऱ्यापैकी प्रश्न उत्तर सोडवून झालेले आहेत, बऱ्यापैकी रिव्हिजन झालेलं आहे. पुढच्या वेळेला आपण पुढचा भाग सोडवूया. आपला अभ्यास करून ठेवणं काय फरक पडतो, परीक्षेला कधी ना कधी तर हे येणारच. चलो, टिल देन गुड नाईट, बाय बाय, थँक्यू, बाय. बाय. गुड नाईट मॅम. Thank गुड नाईट मॅम. मॅम. गुड बाय नाईट, मॅम. बाय.